माहित नाही. होतं. सो त्यावेळेला तर मम्मा होती. मम्मा म्हणायची पण की आम्ही बॅलन्स की नाही म्हणायची की मी गेल्यावर कळेल तुम्हाला. मी गेल्यावर मी नाही थॉट ही खरंच असं करेल काहीतरी. केलं तिने एकदम. त्याच्यामुळे ती गेल्यानंतर आमची गोचीच झाली. म्हणजे वाटच लागली की म्हणजे असं छान सांगितलं. म्हणजे आता काय करायचंय. आता आली ती सिच्युएशन समोर. आणि त्याच्या पलीकडे म्हणजे हे जेव्हा मी सांगितलं त्यांना की माझी पण आई गेली आहे त्यावेळेस त्याच्यानंतर हे पण तेच झालं. एम्ब्रेस करणं म्हणतो ना आपण की त्यांना म्हटलं की आता आई गेली आहे म्हणून अचानक मी तुमच्याशी खूप चांगली वागेन. तर तसं नाही. आपलं जे कॉन्स्टंट आहे वही रखने का है. उसमें कुछ चेंज नाही आहे. तो कोटा आठवड्याचा कोटा फिक्स केलाच पाहिजे. कम्प्लीट केलाच पाहिजे. झगडा है तो झगडा ही है. मैं प्यार से पण मला असं वाटतं ना की त्याच्यात मला वाटतं आम्ही खूप खरे राहिलो एकमेकांच्या इमोशन्स घेऊन की त्याच्यात की ज्या ज्या गोष्टी इमोशनली कराव्याशा वाटल्या त्या मी त्यांना म्हटलं रडावंसं वाटतंय रडा किंवा तुम्हाला वाटतंय मेसेजेस वाचायचे तिचे वाचा. हे जे होतं ना की आता माणूस गेल्यानंतर अचानक सगळं कटच करून टाका. का एवढी वर्ष गेली ती कुठे घालवायची ती अक्की. त्या सगळ्या मेमरीज कुठे ठेवायच्या. त्याच्यामुळे मी जेव्हा जेव्हा जशी जशी आठवण येते तशा आम्ही एम्ब्रेस करत गेलो ना म्हणून मला वाटतं त्या मेमरीज मधनं ते बाहेर येऊन स्वतःचं आयुष्य छान जगू शकले. तो ठेवा घेऊन त्या सगळ्या आठवणींचा की आम्ही तिला काढून नाही टाकलं आमच्या आयुष्यात. आम्ही तिला पार्ट केलं फक्त ऍक्सेप्ट केलं की तिची जर्नी आता वेगळी आहे. मला वाटतं आणि हा स्वामींचा आशीर्वाद आहे कुठेतरी. कारण ही जाण समज आशीर्वाद ती समज तो ऍक्सेप्टन्स नसतो सगळ्यांमध्ये. तो आशीर्वाद कुठेतरी त्यांच्यावरती की ते जगायला शिकले तो स्वामींचा आशीर्वाद आहे कुठेतरी. सो आय थिंक हा लेसन जर बघितला ऍज अ केस स्टडी लेसन दुसऱ्यांसाठी केस स्टडी फॅमिली आपण एकमेकांकडून शिकतो की असं या फॅमिलीमध्ये झालं असं झालं. तर विचार केला तर कुठे ना कुठेतरी एक प्रवासामध्ये कोणतरी थांबणार कोणतरी जाणार कोणतरी राहणार. दिस कुड बी देअर. पण हा कम्युनिकेशन तुमचं जे झालं सो दॅट इज अ लेसन ऍक्च्युअली आहे ना. किती मस्त. चांगलेच काउन्सिलर सारखे बोलले नाही ना. मला वाटलं अरे यांच्या साईड म्हणजे काहीतरी दुसरं काम असलं पाहिजे काउन्सिलिंग. मी एक एपिसोड बघितला पण तुमचा खूप छान आहे. आणि ते आपल्याकडे ना खूप सोपे प्रश्न आपण विचारत नाही आणि आपल्या सोप्या भावना ज्या खरं तर सोप्या असतात ज्या बोलून जसं की तुमची बायको गेली माझी आई पण गेली हे किती बेसिक आहे. पण आपल्याला असं वाटतं नाही आता आपण जबाबदारीचं एवढं बोलणं पण काही वेळेला होत नाही. गोष्टी त्या जबाबदारीचं ना ओझं करून टाकतो की अरे आता हे सगळं मलाच सगळं करायचं आहे. कशाला लेट्स शेअर इट ना. एवढं मला जड उचलता येणार नाहीये. थोडंसं तुम्ही घ्या. लेट्स कॅरी इट टुगेदर. सो यू कॅन मेक इट लाईट. हलकं करण्यावरती आपला म्हणजे प्रॉब्लेम वरती फोकस करत राहतो आणि असं होतं की आता हे सगळं मलाच करायचंय. किती छान. यू हॅव पीपल अराउंड टू होल्ड युअर हँड हेल्प की आय होल्ड माय हँड आय नीड टू क्रॉस द रोड. दॅट सिम्पल. त्यांनी सांगितलं बघा की मगाशी थोड्या वेळ अगोदर की मला कुठलीही मनात गोष्ट असेल तर ही इज व्हेरी ओपन म्हणजे काही बॅरियर्स नाही काही मी बोलतो. याच्यापेक्षा आणखीन आजकाल आनंदी व्यक्ती कोणीच नाही की ऍटलिस्ट कोणतरी आहे. आणि भान असायचं ना की मुलीशी हे कसं बोलू. एक्झॅक्ट. मी हे का म्हणतोय की किती जण असतील असे की बोला तुम्ही आपल्या फॅमिली कोणी कॉन्व्हर्सेशन आई वडील बहीण भाऊ कोणी मित्र कोणी मैत्रिणी पण घरातले असतील तर आणखीन आणि मुळात ते अवघडले पण जे होतं ना ते सगळं संपलं. आणि आम्ही खूप ओपन झालो एकमेकाशी. बिलकुल. ते अजूनही लहान मुलं बरं अजून त्यांची इम्पॉर्टंट गोष्ट की कितीही मोठे दिसत असले त्यांचं म्हणणं असलं की पहिली गोष्ट एक करेक्ट करतो मी. तुम्ही एक सांगू नका. तुम्ही एक सांगितलं म्हणून आता मी त्याच्या हिशोबाने बघतोय. पण तुम्ही 50 किंवा 55च्या हिशोबाने असे मस्त वाटतं. कन्सिडर इट 10. आय एम टेलिंग यू. मी सॉरी फॉर दॅट. मी परत आणखीन जास्ती सांगितलं. आय टेल यू मी पण हेच सांगितलं की आता माझं शूट चालू आहे. मला वेळ नाहीये. कळतंय समजून घेत. तू काय आली नाहीस ना. आणि आय एम सो हॅपी की माझे कझन्स आहेत काही जण किंवा मम्माची एक मैत्रीण आहे कवी म्हणून जी आमची खूप जवळची फॅमिली फ्रेंड आहे अमित आहे. तर ही सगळी लोक त्यांच्यासाठी कंप्लेंट करायला मी ठेवलेली आहेत की माझ्या कंप्लेंट त्यांच्याकडे ते करू शकतात की आता परी काय येत नाही ना आणि काय हे सगळं. आणि हे मला माहिती असतं पण ते कसं असतं की पिंकूताई तरी मी त्यांच्याशी बोलण्याचं थांबलेलं आहे. रिपोर्ट आणि हे त्यांनाही माहितीये की त्यांनी जरी मला नाही सांगितलं तरी मला तसं मम्माचा मध्ये वाढदिवस झाला आता 19 तारखेला तर सगळेजण एकत्र येणार होते पण अनफॉर्च्युनेटली मला सुट्टी नाही मिळाली.
पण मग त्याच्यावरती आम्ही रुसणं थांबणार आहोत का? नाही. मग तुला काय आता इकडे काय या साईडला यायला मिळणार नाही ना, कारण मग एक सुट्टी मला मिळाली की मला असं होतं आता मला आराम करायचा आहे. पण मग असं होतं की तुला काय वेळ मिळत नाही ना, मग ते सो कन्सिडर इट वय वर्ष 10. आधी तर मी 8 म्हणत होते, पण आता मी थोडं 2 वर्ष वाढवली आहेत कारण ते सगळं मॅनेज करतायत. सो ही इज किड एट हार्ट. म्हणजे हट्ट करणं, बोलायचं असतं, एक तास बोलल्यानंतर पण ते सगळं असतं. आणि आम्हाला तर काय स्वामी बोललेच होते की तुम्हाला एकदा म्हणजे आमचं सेशन आमच्या दोघांचं पण असं झालं होतं की बोला काय बोलायचं एकमेकांशी. तुम्हाला बॉक्सिंग रिंग मध्ये उतरवला बोलले होते. रियालिटी शो करून टाकला आमचा आज थोडासा झलक दाखवली. बट पण किती छान म्हणजे सी असं कोणतरी बॉक्सिंग रिंग मध्ये मी समजू शकतो की एकमेकांना बोलायचंय बोलून टाका. बोलून. किती छान. नाही, आम्ही दोघं एकमेकाला पंच मारतो आणि आमचा मेन पंच तो आहे. आता तिथे येतोय. आता मी तिथे येतो पंच म्हणूनच विचारणार आहे मी. दोघांच्या बाबतीत यू टेल मी म्हणजे जस्ट व्हॉट यू फील आणि जेवढा अनुभव किंवा जसं मी त्यांच्या सगळ्यात पहिलं सांगितलं की आय थिंक ऑब्झर्व बोथ ऑफ देम क्लोजली की जेव्हा गेल्या तेव्हा आणि आय सीन हाऊ दे काइंड ऑफ एक्सेप्टेड इट आणि कसे मूव्ह ऑन. सो ते आहेच. दुसरं आय थिंक इन टर्म्स ऑफ आय थिंक परीचं आय थिंक ऑब्विसली आय थिंक हर फोर्थराईट शी इज व्हेरी फोर्थराईट. जे काय आहे ते सीधा पोपट विच इज ग्रेट कारण माझं पण तोच स्वभाव आहे. आणि दुसरं आय थिंक आणि क्लॅरिटी ऑफ थिंकिंग जवळच असतं. हो ना, मला ते दिसलं. आता मी थोडं 1-2 तास फक्त आपण बोलतोय पण इज अ बेस्ट काउन्सिलर. बोलू शकणार क्लॅरिटी ऑफ थिंकिंग एखाद्या गोष्ट शी कॅन पुट फॉरवर्ड इन अ व्हेरी नाईस वे. आय थिंक दोघांचं आय थिंक इन टर्म्स ऑफ द प्रोफेशनल म्हणलं आय थिंक स्क्रीन प्रेझेन्स इज व्हेरी स्ट्रॉंग. जबरदस्त. आय रिमेंबर जेव्हा फॅमिली फंक्शन होतं जिकडे कळलं की रोहनचं लग्न ठरलं हजबंड म्हटलं कोण आहे? अरे ऍक्ट्रेस आहे. अरे कोण? परी तेलंगणा. कारण मी मराठी सिरियल बघत तेवढा नाही. बोले अरे सगळी बोली अरे ही लक्षजीत. सगळ्यात पहिले हीच लक्षात आली. लाईक द कॅरेक्टर. येस येस. सो अरे अच्छा. सो ते काय आय थिंक काकांचं पण आय थिंक स्क्रीन प्रेझेन्स इन द सेन्स आय थिंक व्हेंटिलेटर जेव्हा आलेलं तेव्हा आय थिंक ओळख नव्हती पण कॅरेक्टर अजूनही ते दिसतंय मस्त. दुसरं अजून एक मराठी सिरीज मध्ये तुम्ही नेगेटिव्ह पोलीसचा रोल केलेला तर तो पण लक्षात आहे. प्राजक्ता माळीची सिरीज होती आय थिंक असेल. त्याच्यात तुम्ही ग्रे असेल. तो लक्षात राहिलेला. आणि आय थिंक शी सेज आय थिंक किड ॲट हार्ट डेफिनेटली. कारण त्यांच्या कंप्लेंट्सच वेगळ्या असतात. नाही आय थिंक कंप्लेंट इन द सेन्स आय थिंक मनमोकळेपणा जे काय आहे इज अ जेम ऑफ अ पर्सन. मी एकदा दोनच भेटलो आणि बोलणं ना सेलिब्रिटी एवढे मोठे आहेत असं मग बिलकुल त्यांनी भासूनच दिलं नाही मला पहिलं. तुम्ही सुद्धा अर्थात पण रिअली म्हणजे आय लाईक आपण एवढ्या मोठ्या व्यक्तींना भेटतो पण मला अशी माणसं आवडतात जे डाऊन टू अर्थ आहेत ना. आणि मला म्हणजे मी काहीच वागत नाही तसे. किती छान वाटतं. असलेले कधी चांगले पाय जमिनीवर असलेले कधी चांगले. हार्ट टू हार्ट म्हणजे बोलायला ना खूप बरं वाटतं. सो आय एम व्हेरी लकी. द किड साइड मी आय थिंक परी आणि रोहनच्या लग्नात पण बघितलं. आय थिंक संगीतला जसे होते लग्नात इव्हन रिसेप्शनच्या वेळी जसे होते. आय थिंक तुमच्या आवडी काय नॉर्मली? हा प्रश्न तुमचा पॉडकास्ट नाही पण मला आता इमिजिएटली यांनी विचारलं आवडी हॉबीज असं काय आहे का? पर्सनल हॉबीज? एक वाचन खूप होतं असं म्हणून माझं वाचन होतं खूप होतं. म्हणजे मला एक 50 पानं वाचल्याशिवाय झोप नाही यायची असा एक पिरियड होता. अनफॉर्च्युनेटली तो गेला. आय जस्ट होप दॅट फेज कम्स बॅक. पण आता आपण इतके फोन्स वरती असतो. काम नाही करत त्यावेळेला काय करायला आवडतं? आराम, झोप किंवा गाणी समथिंग? मीच उत्तरं दिली. फोटोज पण कमी झाले काढणं. बट आय थिंक आता कुकिंग इज माय न्यू पॅशन. आहे एनी पर्टिक्युलर स्पेशल डिश? लोक ऐकताय अभी तक नहीं मिला. क्या तेको दिया है क्या? बात कर रहा है कोलंबीचं मी पण आहे. कोंबडाचं भुजणं. आज एक मावशी होते मटन भी अच्छा किया. कोलंबीचं लोणचं आणि कोलंबीचं लोणचं छान. आणि ते आईकडनं आलंय. आणि ते कसं माहितीये आईचा वारसा पुढे चालवणं म्हणतो ना आपण. वा वा. आणि यांचं महत्वाचं म्हणजे ह्या दोघांचा आईचा आणि बरीचा व्हॉट्सअप ग्रुप रेसिपीचा. आणि तिचे व्हॉइस ओव्हर म्हणजे तिने रेसिपीज दिलेले. मी हिला सांगितलं किती आणि माझ्या आईला पण त्यावेळेला सांगितलं म्हणजे लिहून घ्या. कारण काय 100 असतील त्याच्यापैकी फक्त 25च पुढे जातील. तुमचे 25 मध्ये ऍड झालेले. अगदी मी गणपतीमध्ये पंचामृत म्हणजे आपल्या मिरचीचं पंचामृत वगैरे पण क्या बात आहे. सो कुकिंग मला म्हणजे आवडतं. घरी माझ्याकडे जेवणाला बाई आहे. ते कणसचं काय असतं?
ऋषीची ती गणपतीमध्ये आपण गणपतीत करत होती. So, खतखतं म्हणून. मला है ना? खतखतं का खतखतं. खतखतं म्हणून. खतखत खतखत ते वेगळं. हा खतखतं खतखतं त्या खतखत वेळेला. ह्याचं खटखट वेगळं म्हणतो हो. आपण, ते वेगळं. सो म्हणजे जेवणाची मला पर्सनली आवड आहे करायला. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून रोज करायला सांगितलं तर मी थोडा कंटाळा करेन. आवड म्हणून. जे मी केलं पण सम पिरियड ऑफ टाइम, आता गेले 7-8 महिने मी करत पण होते. पण आता मी शूट करत असताना जेव्हा मी करते, तर मला त्या दिवशी एक दिवस सुट्टी होती आणि माझी मावशी म्हणाली की नाही मला बरं नाही, म्हणजे नाही येऊ शकत आहे काहीतरी. आणि मी मासे आणले होते घरी. मला असं झालं काही करा, मला आज मासे तर खायचेच आहेत. मी अर्धा तास झोप काढली, लोणचं केलं, भुजणं केलं आणि पापलेट. आता सुद्धा आज मला म्हणजे आज किंवा अशी मला सुट्टी असली की मोस्टली रोहनचं असं असतं की मासे तरी तू तळ किंवा कोलंबीचं लोणचं तरी तू कर. म्हणजे तो जो एक आहे मी टाइम बघत होतो आपला टायमिंग आज काय वार काय वार चालेल आपल्याला आज बुधवार. बुधवार, हो, जाऊ शकतो थोडा वेळ थांबून जाऊया. त्याच्यामुळे ते तर कुकिंग इज माय Superb. हॉबी यू कॅन से. म्युझिक मला ऐकायला आवडतं. मी बरं एक चांगला का वाईट मला माहिती नाही, मी रेस्टॉरंटमध्ये जाऊन एकटी खाऊ शकते. मी एकटी फिल्म्स बघायला जाऊ शकते. Really? जे येस येस ऍब्सोल्युटली. आणि आय बीन डुईंग दिस फ्रॉम एजेस. म्हणजे अगदी माझ्या कॉलेज पासून मी हे करते. जे रोहनला अजिबात, माझ्या नवऱ्याला असं होतं की फिल्म कसं एकटं कोणी बघायला जाऊ शकतं किंवा एकटं जेवायला कोण कसं जाऊ शकतं. मी जाऊ शकते. Wow. इव्हन मी घरी पण जेवण केलं. आणि एकच प्रश्न पर्सनल हा माझा, की जेवताना तुम्ही एकट्या गेल्यात, हम्म. जस्ट एका चांगल्या रेस्टॉरंट मध्ये गेल्यात, आज मूड आहे, हम्म. तुम्ही काही तुमचं आवडतं खाणं मागवलं, तुम्ही एकटेच आहात, हा तुम्ही खायला ऑर्डर दिली, हम्म. काय करता त्या म्हणजे काय विचार असतो? जेवणाचा अच्छा जेवणाचा फक्त Absolutely. खरंच विचारतो म्हणजे एकटंच असताना कधी काय पोहोचली असते तोपर्यंत. बट यू एन्जॉय दॅट? आय एन्जॉय अजून होतं का कधी कधी? हो, कितीतरी वेळेला. म्हणजे आता एखाद्या वेळेस माझा डब लवकर संपला. गुड. एखादी म्हणजे चांगलं पण आहे. Yes. एकदा तरी कंपल्सरी जावं, नसेल तर सवय म्हणून. अगदी सुरुवातीला जेव्हा झिंगर बर्गर वगैरे नवीन आला होता KFCचा, तर मला आठवण यायची त्या बर्गरची की मला ना झिंगर बर्गर खायचा आहे किंवा असं. म्हणजे You go. मला असं व्हायचं की त्याच्यासाठी मी दुसऱ्या कोणासाठी थांबू कशी. मला असं व्हायचं, वाव आता मी काही फेवरेट बर्गर्स आहेत, मला सुशी आवडते किंवा मला बोंबिल फ्रायची मला आठवण येते की वाव मला ना बोंबिल फ्रायची आठवण. सो मी ते म्हणजे अगदी घरी असते तर साग्र संगीत मी छान. आणि मला मुळात वाढायला फार आवडतं छान. सो मी Presentation आणि- गणपतीमध्ये जे प्रसादाचं ताट असतं ते वाढते मी. हा. मला ते व्यवस्थित हे ह्याच बाजूला ते त्याच बाजूला, म्हणजे 10 ताटं असतील तर 10 ताटं इक्वली छान असणार. वा, वा. अनलेस तुम्हाला एखादी गोष्ट कमी हवी असेल, जास्त ती गोष्ट हवी असेल तसं. बट मला छान वाढायला फार आवडतं. म्हणजे माझ्या घरात सुद्धा जी हेल्पर होती ती मला म्हणायची की वहिनी तुम्ही वाढा, तुम्ही छान वाढता, म्हणजे ते तुम्ही वाढून द्या असं व्हायचं. प्रेझेंटेशन. सो तसं माझं पण आता घरी मी एकटी जरी असले, कोणी बघणारं जरी नसले, तरी जर जेवण छान केलं असेल तर ते जेवण असं छान माझं एक ताट मी छान वाढून घेते साईडला. सगळ्या बायकांना सांगतो, हो. बघा ऐका पूजा, मी हेच सांगतो, स्वतःवरती प्रेम करा, इतकं झालं. Enjoy your company. आपण सगळं केलेलं आहे. महत्वाचं काय नॉर्मली ड्यू रिस्पेक्ट, जाऊ माझ्या इथे माझ्यावरती कॅमेरा दे. तिला विसरते ती गप्पा मारताना हो. चेंज करा. आमच्या इथे बेटरापच तेच करतात कॅमेऱ्याचं. तर मी एवढ्यासाठी सांगतो सगळ्या बायकांना, नॉर्मली मी बघितले काही वेळेला मामाला देते, पण नंतर स्वतः एवढं छोटी वाटी आणि ते माझी आई पण त्याची करायची. म्हणलं आई नाही माझी सासूबाई पण, मी म्हणलं हे करू नका तुम्ही पण, मला आवडतं का इक्वली, मला जे ताट आहे ना ते सगळ्यांना त्यांची आहे, म्हणजे माझी आई पण सगळी करायची. जण दोन्ही ताटं असं नाही वाटली करायला. की वेगळं. ते म्हणे एवढ्या काय खाणार तेवढं पोट भरून. म्हटलं नाही पण जे करा ना, नाहीतर लोक आल्यानंतर मात्र त्यांच्यासाठी चांगली ताटं काढा. नाही सो छान वाटलं. म्हणजे सगळ्यांना वाढल्यानंतर उलट माझं ठरलेलं असतं की याच्या कोणाला काय आवडलं, हे आवडलं, अच्छा काय चांगलं झालं, अच्छा हे चांगलं. आणि मला माहिती नसतं. हा माहिती नसतं. ते मग पहिला मग माझं ताट पण असं की आता मला हे पाहिजे, आता मला हे पाहिजे, असं. वा वा. असं सगळं. सो नाही, सो एन्जॉय इट. व्हेरी नाईस, व्हेरी आय एम व्हेरी नाईस. फूडी. सो अक्षय, खाण्यामध्ये काय आवडतं? खाण्यामध्ये I think anything- स्वामी समर्थाच्या इथून मी आपण आता Yeah. वेगवेगळ्या इकडे गेलो पण काहीतरी येतो आपण Anything- समोरच्या anything- गावात anything ending ला. to do with non-veg, like prawns of course, ओके, chicken, mutton, हे सगळं आवडतं. बटर चिकन इज माय फेवरेट. वाव, डन ना. आपण जाऊया म्हणजे हो. म्हणजे आपण दोघं पण नाही, आपण सगळे जाऊ. Yes. बटर चिकन, मग एकदा दुसरे कुठल्या डिश येस विल मेक इट. येस पक्का. खूप मजा आली मला म्हणजे Yes. पॉडकास्ट मध्ये. एक छोटीशी आपण आजकाल ते रॅपिड फायर राऊंड असतात ते 4-5 प्रश्न घेऊया ओके. आणि वी कॅन एंड अवर एपिसोड. तर मित्रांनो कुठे जाऊ नका. परत बघा मग मीच टाळ्या वाजवतो. असंच ते दिवस. त्यांना म्हणलं टाळ्या नाही, अरे इथे क्लॅप आहे, एक वेळ दाखवतो, निबंध दाखव. आमच्याकडे क्लॅप पण आहे, हा रेकॉर्डिंग करून मी बिहाइंड द सीन्स बघा, हा इथे आहे आमच्याकडे क्लॅप.
बट दिस इज अ इझी क्यू. मला कारण का इथे दुसरं कोण क्लॅप करणार ठीक आहे, इथून लगेच मी करेक्ट सुरू करू शकतो Correct, correct, editing चा yes. part. सो मला विचारायचंय, आता रॅपिड फायर राऊंड मध्ये आपण जातो, तर रॅपिड फायर राऊंड मध्ये एक सिम्पल काही प्रश्न आहेत तुम्हाला तिघांनाही. येस. तर मित्रांनो, आता सांगितल्याप्रमाणे हा रॅपिड फायर राऊंड मध्ये आपण तिघांनाही प्रश्न विचारूया, छान छान प्रश्न विचारूया, थोडेच आहेत पण बघूया काय उत्तर मिळतात. तर अक्षय पासून सुरुवात करतो, किंवा एक प्रश्न सगळ्यांना. बरोबर. हा? नाही अक्षरपासून म्हणजे एक एक तुम्ही सांगा नाही, मग कोणी ते पण. सेमच प्रश्न असणार, अच्छा ओके मग तुम्हाला विचार करायला टाइम ठीक मिळणार ठीक म्हणून आहे म्हणते. ठीक आहे. तर आपण असं करूया, एक प्रश्न ठिकाणी, फक्त मी असं समजू नका की यांच्यानंतर तुम्हालाच विचारणार, मी इथे पण जाईन. चालेल चालेल. सो अक्षय, मला विचारायचंय, आपण आता हा पॉडकास्ट आपला स्वामी समर्थांवरती, म्हणजे आपण अक्कलकोट स्वामींवरती करतोय, स्पिरिच्युअल करतोय, तर टेम्पल और मेडिटेशन? मेडिटेशन. मेडिटेशन. वा. नाम की जप, नाम जप और रीडिंग, काय प्रिफर तुम्ही करता जप. देवाच्या बाबतीत? आपण म्हणतो जप. जप, नाम. नाम, रीडिंग. रीडिंग काय विचारू शकतो? हो, आय थिंक एक रीडिंग स्तोत्र वगैरे असं काही नाही, तसं नाही. मला चरित्र वाचायला आवडतं. आवडतं? लाईक शंकर महाराजांचं चरित्र मी 5 वेळा वाचलेलं. हो. 6व्या वेळा वाचायला जात होतो तेव्हा त्यांचा आवाज आला की बस कर आता, जे वाचलंय ते आत्मसात करून आचरणात आण आता. वा वा, क्या बात आहे. छान, क्या बात आहे, व्हेरी नाईस. मिरॅकल और फेथ, काय म्हणता तुम्ही? आय थिंक फेथ. फेथ क्रिएट्स मिराकल. फेथ क्रिएट्स मिरॅकल. Faith. विश्वास आपला जो आहे तो, श्रद्धा. तुम्हाला मॉर्निंग प्रेयर्स आवडतात की संध्याकाळचे प्रेयर्स, का दोन्ही वेळेला? दोन्ही वेळेला. रात्री म्हणजे मॉर्निंगचा मूड वेगळा असतो, एक्झॅक्टली. आणि रात्रीच्या वेळी मिळणारी जी मनशांती आहे ना, ते सकाळची जी वर्दळ वेगळं हा जो प्रकार असतो, बरोबर त्यामुळे दोन्ही, आणि मी दोन्ही प्रकारची हे करतो. बरोबर. सकाळी पूजा आणि जप जास्त, आणि आणि संध्याकाळी मेडिटेशन एक साधारण जे म्हणतो की पण दोन्ही वेळेला दोन्ही वेळेचा, आणि ते दोन्ही वेळेचं एक वेगळं महत्व आहे, राईट. त्यामुळे दोन्ही. तुम्ही सांगू शकता? आय एम नॉट अ मॉर्निंग पर्सन ऑनेस्टली, Right. पण समाव मला असं वाटतं की प्रेयरसाठी मला वेळेचं बंधन नाही आहे. म्हणजे कधी वेनेवर आय नीड इट, म्हणजे मला जेव्हा मदतीची गरज असते किंवा जेव्हा मला वाटतंय त्यावेळेला. व्हेरी नाईस. नाही, मी तसा प्रे करत नाही. हम्म. कारण आणि दुसरं आय थिंक अजून जर वाटलं तर करतो, पण आय थिंक जसं बॉस, म्हणजे शंकर महाराजांना बॉसच म्हणतो. राईट राईट. बॉसने सांगितलेलं तू देवधर्म करणारा माणूस नाहीये, हे तुझं नाहीये. तुला फक्त लोकांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम आहे, तेच कर. क्या बात आहे. रिच्युअल्स आणि त्याच्यात नाही. ओके ओके. पुढचा प्रश्न असा आहे की वन वर्ड फॉर स्वामीजींचे. सुपर बॉस. सुपर बॉस. हक्काचा माणूस. वाव. पाठीराखा. हा, क्या बात आहे. पूजा, तुला काय वाटतं? अरे उत्तर दे. हा, मध्ये चालू आहे कॅमेरा. जर हे असं बरोबर, फेवरेट भजन आहे का तुमचं कुठलं स्वामींचं, किंवा I think, काही असं भजन म्हणून? भजन तसं एक आहे, 2 आहेत आय थिंक. एक तर आय थिंक स्वामींचं जे गाणं आहे, भक्तांची माऊली चालली त्यांची पालखी, हो. ती एक आहे. आय थिंक अजित ते कडकडेंचं, निघालो मी हो, हो. घेऊन ते अजित कडकडेंची आहे. दत्ताची पालखी. I think ती एक आहे. ओके. आणि दुसरं आहे शंकर महाराजांची बावनी. बावनी. हो, छान असतात ते. शंकर महाराजांची बावनी ओके. सुंदर आहे. तुमचं काही भजन आवडतं, कुठलंही असू शकतं, हिंदी, मराठी, किंवा आपण कानडा ऐकतो, गाणी ऐकतो, तर राजा पंढरीचा आवडतो अरे मला. वा. आणि किशोरी आमोणकरांचं कुठलं होतं एक अवघे पंढर का बोलावं विठ्ठल. अवघा रंग एक हा. झाला. होऊ शकतं तर 2 मिनिटं असं? अरे, हे गाण्याचं चान्सच नाही. नाही, 2 लाईन ट्राय करा. म्हणून किशोरी आमोणकरांचं मी गाऊच शकत नाही, म्हणजे अच्छा, असं. एवढंच. पण छान. रंग एक झाला, रंगी रंगला Exactly. श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. मस्तच आहे, खरंच आहे. सुंदर तारक मंत्र आणि हनुमान चालीसा. भजन. तारक मंत्र, भजन तारक मंत्र म्हणतोच मी, हा. आणि हनुमान चालीसा. पण भजन म्हणून ते ऐकायला आवडतं. म्हणजे हनुमान चालीसाचं भजन, ते जे हनुमान चालीसा मध्ये एक वेगळी एनर्जी आहे. हो 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 म्हणून स्तोत्रामध्ये आहे, हो हो. पण हनुमान चालीसा मध्ये जास्त मजा आहे. मी मगाशी ऍक्च्युली मारुती स्तोत्र म्हटलं, पण मी हनुमान चालीसा म्हणते. मी चुकून मारुती स्तोत्र म्हटलं, हनुमान चालीसा. पण हनुमान चालीसा लिस्ट आहे. व्हेरी नाईस. बट भजनामध्ये कुठलं तुम्हाला? तारक मंत्र म्हटलं ना मी. तेच. ओके ओके. तारक मंत्र आणि म्हणजे तुम्ही तुम्हाला आवडतं ते फेवरेट म्हणून. ते रोजची प्रॅक्टिस, रोजचा पांडा आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तुमचा फेवरेट फेस्टिवल कुठला आहे? फेस्टिवल एवढे आपले सण आहेत, पण एखादा, असे खूप असतील, पण तरी जास्ती कुठला आवडतं? ऍक्च्युली ऑल खरं तर, पण दिवाळी. दिवाळी. ओके.
दिवाळी आणि गणपती. दिवाळी गणपती. गणपती हो ऍक्च्युली. ओके, तुमचा गणपती गणपती का विचारू का? असं काही नाही. असायचा ना 1961 अच्छा, सालापासून हो. आमच्या घरी गणपती असतो. घरी वा, वा. त्यामुळे ते वातावरण आणि त्या निमित्ताने दिवाळीला माणसं कमी सगळे सगळे ती येणार माणसं गणपती लोकं आलेले, Correct. आपले नातेवाईक आणि सगळे गणपती पण. व्हेरी त्यामुळे गणपती गणपती Very पण. फेवरेट स्वामी त्यांचा कोट आपण जसं म्हटलं तर असं काही आहे का तुमचा काही कोट म्हणजे कोट म्हणजे आपण काय म्हणू शकतो मराठीमध्ये काय म्हणू शकतो कोट अं, थॉट म्हणून थॉट विचार विचार त्यांचा असा कुठला आता भिवू नको सुविचार टाईप. हा सुविचार दॅट्स द राईट सुविचार. वर्ड What is मी स्वामी मी स्वामी ओके तरी हे अंतर्मुख म्हणजे म्हणतो ना आपण तसं एक प्रचलित शब्द आहे तो. ओके ओके मी पराग कुलकर्णी वगैरे Correct. म्हणायचं पराग कुलकर्णी रायटर होता बघ हम्म. लक्षाचा रायटर हो 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 हो. मी स्वामी. नाही, बरोबर अच्छा. एक फोड केलेली मी. स्वामी म्हणजे स्वावलंबी मी, समर्थ मी. समज. हा. अच्छा. Correct. तुम्ही काही सांगू शकता फेवरेट कोट सुविचार किंवा Quote असे आजकाल सगळ्यांचे खूप विचार असतात पण त्यांचा तो संदेश म्हणेन मी असा की स्वतःला ओळखणं, स्वतःला ओळखून स्वतःला घडवा हा जो त्यांचा संदेश आहे तोच आहे ती. अक्षय कॅन यू आय थिंक एखादा कोट किंवा काही माझं तोच होता, पण आय थिंक बेसिकली दुसरं म्हणजे आय थिंक हेच की विश्वास या शब्दातच श्वास आहे. वा. दॅट इज व्हॉट स्टेज. व्हेरी नाईस व्हेरी नाईस वन ब्लेसिंग यू ऑलवेज सीक आय थिंक एक तर एकरूपता म्हणजे एकरूपता स्वतःशी ही गोष्ट ही एक आहे. म्हणजे भीती येते, हम्म. पण त्या भीतीला पुढे घेऊन जाण्याचं बळ पाहिजे. दॅट इज अ ब्लेसिंग एक ऑलवेज आपण मागतो अबाउट यू एक ब्लेसिंग नेहमी आपण देवाकडे मागतो काही काही गोष्टी पण एक कॉमन असतं आपल्या बोलण्यामध्ये बाबा हे बाकी म्हणजे असं कधी होतं एखादी गोष्ट कुठली की आय थिंक आपण म्हणतो तसं स्वतःबरोबर ऑनेस्ट राहणं किंवा जशी मी आहे तसं स्वतःला मी एक्सेप्ट करू शकले पाहिजे सो दॅट Correct. आय कॅन ऍक्सेप्ट पीपल बेटर. म्हणजे Very मी असं ऑलवेज आहे म्हणजे माझा एक फेवरेट कोट असा आहे की नथिंग ऍट द कॉस्ट ऑफ माय हॅपीनेस अँड माय पीस ऑफ माइंड. व्हेरी नाईस सो बिकॉज मला असं म्हणणं आहे की मी समोरच्याला तेव्हाच देऊ शकेन जेव्हा ते माझ्याकडे असतं. माझ्याचकडे आनंद नाहीये, असेल तर दुसरं- मनशांती नाहीये, तर मी समोरच्याला कसं देणार? सो नाईस That's- तुम्ही काय सांगू शकता एखाद्या देवाकडे नेहमी आपण ब्लेसिंग मागतो ब्लेसिंग म्हणजे काय माझ्यातनं सगळं चांगलं घडू दे आणि चुकत असेल तर मला आवरा. सो नाईस ते पण छान हो. चांगली गोष्ट आहे आपल्याला काय आपण ह्युमन बिंग आहोत आपण मिस्टेक्स करू शकतो पण माझ्याकडून चुका काही कमीत कमी करून घ्या किंवा नकोच करून घ्या बरोबर. प्रयत्न करा त्या दृष्टीने माझी इच्छा तरी आहे सो नाईस एक स्वतःचा असा काही लाईफ मंत्र आपण कधी धरतो स्वतःसाठी हे माझे टीचिंग्स म्हणून हम्म. असं काही धरलंय का बिकॉज आपण परत सांगितल्याप्रमाणे बरोबर. युआर एंडिंग अवर पॉडकास्ट तर तुमचं आय थिंक माझं एकच आहे, बी युअर सेल्फ. बी युअरसेल्फ दॅट्स व्हेरी नाईस व्हॉट यू मी तर सांगितलं तेच नथिंग ऍट द कॉस्ट ऑफ माय हॅपीनेस अँड माय पीस ऑफ माइंड. तुम्ही काय सांगाल मी जेव्हा सकाळी तारक मंत्र म्हणतो हम्म. तर वरती स्वामींची तसबीर आहे त्याच्या खालतीच मिरर आहे. Right. तर त्या मिरर मध्ये मी स्वतःला बघतो आणि माझ्या हृदयामध्ये स्वामी आहेत असं ऍझ्युम करतो वा Nice. आणि मधनं स्वामींकडे किती तुम्ही आहात ना. किती छान मस्त मस्त वाटलं मला पुढे काय बोलू समजत नाहीये पण एनिओ ऍज अ सेड अबाउट की एंडिंग मध्ये आपले प्रेक्षक ऑडियन्स हा पॉडकास्ट आतापर्यंत पाहिलाय त्यांनी मला खात्री आहे आणि तुम्हाला ऑडियन्ससाठी जर एखादा मेसेज आपल्या आजच्या पॉडकास्ट निमित्त द्यायचा असेल स्वामींच्या ह्या पॉडकास्ट वरती काही सांगायचं असेल तर काही जस्ट प्लीज गो आहे पूजा सो आय होप तुम्हाला आजचा पॉडकास्ट आवडला आणि जर का तुम्हाला आयुष्याच्या गोष्टी किंवा म्हणा समर्थांच्या काही स्टोरीज किंवा समर्थांच्या शिकवणी आणि आमच्या जीवनातल्या जे काही लेसन्स अनुभव आहेत ज्याच्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही बदल घडवायचा असेल किंवा काही आन्सर शोधायचे असतील तर आमच्या कुठच्याही एका स्टोरीमधून किंवा अनुभवातून तुम्हाला तुमचे आन्सर्स मिळतील याची खात्री आहे. तर हा पूर्ण पॉडकास्ट बघा आणि याच्यासाठी ऑब्विसली थँक्यू टू पराग दादा फॉर इन्व्हाइटिंग अस ऍट द एपीएन पॉडकास्ट. अरे वा थँक्यू. क्या बात आहे वा 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 आणि त्यांचा पण अनुभव त्यांना शेअर करून देतात येस आणि तुम्ही तुमचा कुठलाही अनुभव स्वामींचा असेल तर शेअर करा अँड मोस्ट इम्पॉर्टंटली जे मी माझ्या व्हिडिओज मध्ये पण म्हणतो प्लीज लाईक अँड सबस्क्राईब अँड शेअर इट. येस 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 खूप छान येस परी तुम्ही सांगा मी असं म्हणेन की आपल्या आयुष्याला
प्रोजेक्ट मी असं बघितलं. आणि इफ यू वर्क ऑन इट, इफ यू ऍक्सेप्ट युअर सेल्फ, स्वतःला स्वीकारा. खूप छान घडवलंय आपल्याला देवाने. तर जसे आहात तसे ऍक्सेप्ट करा, चांगले वाईट, आणि पुढे आयुष्य जगत राहा. आपण स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की अल्टिमेटली आपण सगळ्यांची घेतोच. आपल्या आतच ब्रह्मांड सामावलेलं आहे. आणि मला वाटतं स्वामी पण तेच सांगतात. आणि ज्यावेळेला स्वतःशी एकरूप व्हायला सुरुवात होईल तेव्हा जाणवायला लागतं, किंवा ती जाणीव होत राहते की आतच स्वामी वसलेले आहेत, तिथेच आहेत. त्याच्यासाठी कुठेही बाहेर जायची गरज नाहीये. तर ती मी असं म्हणेन की तो एक वरदहस्त आहे, तो आशीर्वाद आहे स्वामींचा आमच्या डोक्यावर. तर तसाच आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना तुमच्या आयुष्यात मिळो. अशी अनेक माणसं अ, जी स्वामीमय असतील किंवा ज्यांच्यामध्ये स्वामींचं तत्व असेल, अशा अनेक माणसं तुम्हाला जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा तुम्हाला भेटत राहूत, असं मी इच्छा करते. आणि आमचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, ऑफकोर्स तुम्ही कमेंट्स करून सांगाच. आणि तुमचे एक्सपिरियन्सेस असतील, कारण मला माहितीये खूप लोकांना याचे एक्सपिरियन्स असणार. Yeah. आणि आपल्याला दिसतं की हा पहिला आहे आपला. हो, पुढे पण नंतर बघू. Because we are ह्या going to पॉडकास्ट improve. होतं. मी पुन्हा एकदा पॉडकास्ट वरती तुम्हाला भेटायला येणार आहे. त्याच्यात Yes. आपल्या वेगळ्या गप्पा होणार आहेत. हे मी जाहीर प्रॉमिस करते ह्या पॉडकास्ट वरती, की मी नक्की इंडिव्हिज्युअली पण बोलायला येईन तुमच्याशी. पण ह्या पॉडकास्ट पुरतं मी तुम्हाला असं म्हणते की जे काही अनुभव असतील, कारण आपल्याला बऱ्याच वेळेला असं असतं ना, इव्हन अगदी साधी गोष्ट आहे, म्हणजे हे खूप अवांतर नाहीये, थोडंसं पटकन सांगते, की आपल्याला वजन जरी कमी करायचं, आपण डाएट सुरू केलं तर आपल्याला पहिला रिझल्ट पाहिजे असतो. सो बऱ्याच वेळेला असं होतं की स्वामींवर एवढी श्रद्धा असण्याचं कारण आहे, कारण खूप लोकांना खूप रिझल्ट आलेले आहेत. आय बिलीव्ह Yes. खूप अनुभव आलेले आहेत. त्याच्यामुळे हक्काने सांगितलं जातात त्यांना गोष्टी, असं मला वाटतं. की म्हणून इतका काय म्हणतात, भक्त संप्रदाय एवढा आहे Correct. की विठ्ठलाचं म्हणा किंवा आता वारकरी संप्रदाय सुद्धा वारी इतकी वर्ष चालत राहते. तर एक तत्व आहे, एक एनर्जी आहे, जी शक्ती आहे. त्या शक्तीचा आशीर्वाद तुम्हाला सतत आयुष्यभर मिळत राहावं आणि आनंद तुम्हाला मिळत राहावं अशी इच्छा करते. क्या बात. वाव. खूप छान. सर तुम्ही सांगा ना. एपीएन पॉडकास्टच्या निमित्ताने परागदादांनी ही जी काही इकडे मुलाखत आमच्या तिघांची आयोजित केलेली आहे, याच्या मागे स्वामींची कुठेतरी योजना आहे असं माझा ठाम विश्वास आहे. आणि त्यामुळे स्वामींवर जो विश्वास ठेवून आयुष्यामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोनाने बघायची जी तुम्हाला शक्ती जी मिळते ती स्वामींकडनं मिळते. त्यामुळे तो सकारात्मक दृष्टिकोन आणि त्या लेवलला कुठेतरी विचार करून पुढचं आयुष्य हे खूप सुकर जातं. तर त्यामुळे स्वामींची प्रार्थना, त्यांची उपासना तुम्हाला जसं जमेल, जसं झेपेल तसं तुमच्या परीने करा, की ज्यातनं तुम्हाला सुख समृद्धी आणि तुमची भरभराट. किती छान, किती छान. मस्त. थँक्यू. जसं म्हटल्याप्रमाणे की आपला पॉडकास्ट हा सांगतोय, पण तरी सुद्धा मी ह्या वेळेला स्पेशल बिकॉज हा फर्स्ट टाइम आपला ह्या काय म्हणायचं विषयावरती जो मी कधी केला नाहीये, पण प्रयत्न केला आपण. तर मला हा कॅमेरा आपला चालूच आहे आणि हा चालू राहून देत, लोकांना पण कळून देत की मला हे विचारायचं की काय वाटतं. मी जेव्हा हे तुम्हाला आपण हे ठरवायचं ठरलं की स्वामींवरती हा एक पॉडकास्ट करूया, तर लोकांची काय अपेक्षा असेल, तुमची काय अपेक्षा होती की याच्यामध्ये आपण कव्हर करू शकलोय का आणखीन काही कुठल्या गोष्टी करू शकलो असतो, असं वाटतं तुम्हाला? सो यू कॅन स्टार्ट. की लोकांची अपेक्षा काय असेल स्वामींवरती पॉडकास्ट होतो, तर काहीतरी अपेक्षा असू शकतात, काय सांगणार ते पहिलं? आय थिंक लोकांचा अपेक्षा हे असणार की अनुभव, महाराजांचे काय अनुभव आहेत ते आपण कमी प्रमाणात केले, ते केले ठेवलेले आहेत आपण हो. तरी आणि थोडे थोडे, कारण टायमाअभावी सगळे टॉपिक्स हो, घेऊ. हो. या. आणि जसं तुम्ही जेव्हा विचारता तेव्हा मी तुम्हाला बोललो की हे करणं येस, जे काय आहेत आपण फक्त इच्छा व्यक्त करतो. बरोबर. करून घेणं त्यांचं काम आहे. कोण येणं कोण नाही येणं ते पण त्यांची इच्छा असते. अगदी जशी परी आली आज. हो, आज म्हणजे आज नव्हतंच हा. नव्हते. रात्री 11:30 मला मी बघितलं तुमचा मेसेज, सकाळी मी की बोललो मला युअर कमिंग. अचानक आणि हो. सुट्टी मिळाली, कारण माझी नवीन सिरियल असल्यामुळे मला त्यांना ऍडजस्टमेंट सांगायची नव्हती ऑनेस्टली. अच्छा. तर त्याच्यामुळे पण मला त्यांनी बरोबर सांगितलं होतं की बहुतेक तुला सुट्टी असेल किंवा तुझं संध्याकाळचं लेटर शूट असेल. वा. सो ते अचानक जोड, आणि मी म्हटलं अक्षला, मी फोन केला, म्हटलं चल मी येते, बघूयात पुढचं So काय. nice, so nice. So, आणि अख्खा पॉडकास्ट मी थांबवू शकले, झाला पॉडकास्ट. Correct. सो मला, आणि ते जिथे मला म्हणजे सांगितलं की लेट आहे What you said. तिकडेच मला एक स्माइल आला की कसं ना, बरोबर तुम्ही वेळ काढून घेतलात. त्यांनी सुट्टी दिली. सांगा केली. हो. आणि वी आर कम्प्लिटिंग द पॉडकास्ट. मला वाटलं की मध्ये पॉडकास्ट मध्ये कदाचित कॉल सांग. Call, हा. थँक्यू थांबल्याबद्दल. त्याच्यामुळे ते करून घेतात. आणि येस. तर काय वाटतं की आपले प्रेक्षक बघणारे आहेत ते ह्या पॉडकास्ट वरती आपण जेव्हा सांगणार, त्यांना असं कुठेतरी वाटू शकतं की याच्यामुळे या पॉडकास्ट मधून मला हे मिळेल,
तर हे आपण देऊ शकतोय का, म्हणजे का कम्प्लीट आणखीन काही त्याच्यामध्ये कव्हर पुढच्या वेळेला करू असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की म्हणजे कुठेतरी मी कमी पडलो असेल, आपण कमी पडलोय का कुठल्या विषयावरती हात घालायला, असं म्हणून म्हणतोय. नाही, आता हा स्वामी हा विषय एवढा मोठा एक्झॅक्टली. की तो आपण इतक्या कमी वेळात बसवणं डिफिकल्ट आहे. सो प्रश्न लोकांना असतील, मला असं वाटतं की आपण बऱ्यापैकी प्रश्न, तुम्ही संदेश विचारलेत त्यांचे, किंवा त्यांची भक्ती कशी सुरू करायचं विचारलं, किंवा तुमच्या प्रश्नांमधनं बऱ्यापैकी आपण त्याची उत्तर द्यायचा प्रयत्न केला असं मला वाटतंय की त्यांच्यापर्यंत पोहोचायला. पण आफ्टरऑल कसं, योजना सगळी त्यांची आहे, स्क्रिप्टिंग सगळं त्यांचं असल्यामुळे तर आय थिंक आपण बऱ्यापैकी केलं असेल. आणि हो. बोलण्यासारखं खूप जरी असलं तरी ह्याच्यातनं बऱ्यापैकी आपण बोललोय असं मला आणि वाटतं. किती बोलणार त्याला वेगळी गोष्ट आहे. हो. टायमाचा अभाव आहे, आपण करावे आणि सगळं कव्हर करायचं. बरोबर. तरी पण आपल्या प्रेक्षकांना आपण सांगू की तुम्हाला जर काही अपेक्षा आणखीन असेल तर हो, प्लीज सांगा. आणि मी रिक्वेस्ट करीन त्यांच्या रिक्वेस्टनी की कधी वाटलं तर बाबा एखादे काही विषय जर त्यांना ऐकायचे असतील किंवा कुठल्या गोष्टी तुम्ही कॅन कव्हर. तुम्हाला काय वाटतं तसं, मला असं वाटतं की की काही कमी आणखीन पुरे करण्यासाठी लोकांची मला तिकडे येताना मी अशा पद्धतीने कोरी पाटी घेऊन मी आलो. ऍब्सोल्युटली. त्यामुळे म्हणजे म्हणतो ना आपण एखाद्या मुलाखतीची आपण तयारी करतो. मी अक्षरशी बोललो होतो की म्हटलं मला काही प्रश्न तुम्ही जे दिलेत मला त्याच्यामध्ये मला नाही ऐकायचं. बेस्ट. माझ्याकडनं जे उत्स्फूर्तपणे निघेल आणि स्वाभाविकपणे निघेल तर त्याच्यामध्ये ती मजा आहे ना कुठेतरी. ऍब्सोल्युटली. तर त्यामुळे ते आणि फुलफिल तसं झालं पण उत्स्फूर्त तुम्ही दोघं पण बोललात आणि आम्ही पण ऐकलं. हो. सर मला हे कव्हर करायचं एवढ्यासाठी होतं की लोकांनी, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण कळून देत की हा पहिला त्यांची काही अपेक्षा असेल तर येस तुम्ही लिहा. तुम्ही त्याच्यात होतं कसं की तुम्ही प्रश्न जर ठरवले ते आम्हाला पाठवले तर मग त्याचं कुठेतरी साचेबद्ध उत्तर हा. दिलं जातं. इम्प्रॉम्प्ट पाहिजे. की- आपलं तसंच होतं. त्यामुळे मग त्याच्यात मजा नसते बरोबर. की तुम्ही मनापासून जे म्हणतो आपण ओपन अप होणं एक्झॅक्टली. ते कुठेतरी महत्वाचं असतं. त्यामुळे ते छान छान. आणि दुसरं थिंग शंकरमाला जे म्हणाली पण होते, नेहमी म्हणतात पण की आम्हाला प्रचाराची गरज नाही आणि आमच्या जरिये स्वतःला तुम्हाला प्रचार करण्याची गरज नाही. आम्हाला जे संदेश पोचवायचे, ज्याच्या जरिये पोचवायचे क्या बात. ते आम्ही पोचवतो. सो आय थिंक आजचं हे महाराजांनीच हो, करून घेतलं. मी गप्प बसतो. नाही, व्हॉट यू सेड इज ऍब्सोल्युटली राईट. आपण कोण, आपण त्यांचा प्रचार करणार नाही, ते आपला प्रचार. इनफॅक्ट खरं सांगायचं तर म्हणजे म्हणजे मी स्वामींची भक्त आहे, किंवा स्वामींची लेक आहे, किंवा हे मला वाटतं उघडपणे मी आता पहिल्यांदा पॉडकास्टवर बोलले. याच्या आधी मी सोशल मीडियावरती किंवा कुठेच, बिकॉज दिस इज, मी म्हटलं, इट इज व्हेरी पर्सनल स्पेस, माझी फार खासगी गोष्ट आहे ही. तर आणि माझा मुळात ह्याचा अवडंबर नाही म्हणणार मी, पण हे मला सोशल मीडियावरती किंवा इतर लोकांना प्रकाश झोतात म्हणा किंवा लोकांच्या नजरेत ह्याच्यासाठी नाही आणून द्यायचं होतं, बिकॉज मी डिफेन्स मेकॅनिझम आहे. मला आय वॉन्ट टू बी व्हेरी प्रोटेक्टिव्ह अबाउट माय फेथ. माझ्या श्रद्धेवरती मला इच्छाच नाहीये की कोणी काही कमेंट करावी, व्हेरी ऑनेस्टली. आय वॉज व्हेरी स्केप्टिकल की मी इथे येऊन काय बोलणार आहे, म्हणजे मी बोलू शकणार आहे का नाही. बरोबर, कारण आपल्याकडे अर्थाचा अनर्थ करणारे अनेक लोक आहेत. त्याचीच भीती म्हणून आज 70 एपिसोड नंतर आज पहिला एपिसोड हो. म्हणजे विचार केला की नाही, नाही. पण मला माझी स्वतःची इच्छा लोकांपर्यंत पण पोहोचवायची. आपण बोललो की महिन्यात मी करेक्ट. अक्षयशी एकदम फ्रीली बोलतो घरासारखेच, म्हणजे तुम्ही पण आता की महिन्यातून माझी इच्छा आहे की एक स्पिरिच्युअल पॉडकास्ट असलेला वेगवेगळे असे विषयांवरती पण स्पिरिच्युअल. बिकॉज एवढी गोष्ट तर तुम्ही पण ऍग्री कराल की आयुष्याचा जो बेस आहे, स्ट्रॉंग बॅकबोन, पण एक स्पिरिच्युअल असला स्ट्रॉंग फाउंडेशन तर तुम्ही पुढे जाऊ शकता. पण स्पिरिच्युअल म्हणत असताना स्पिरिच्युअल बरोबर आहे का, म्हणजे तो काय बरोबर, कारण स्पिरिच्युअल म्हणत असताना त्याच्यामध्ये कुठलं तरी एक स्पिरिट येत आहे का रे. spirit. सो ते वेगवेगळ्या काय म्हणतात फॉर्म मधलं असू शकतं. स्पिरिट कुड बी एनीथिंग, नाही का. म्हणजे आणि अध्यात्म, आता जर तसंच आपण म्हणायचं, देव किंवा 7 वाजताचा आला माझा हो. भावांचा, आम्ही पण ऐकलं. की ते कसं की ते स्पिरिट आपण जेव्हा म्हणतो एक्झॅक्ट. त्यावेळेला गोष्ट कशी फरक कसा पडतो की काही गोष्टी ज्या आपल्याला डोळ्यांना दिसतात, काही गोष्टी Exactly. दिसत नाहीत. एक्झॅक्टली. बरोबर आहे. आता तसं म्हणायचं एक्झिस्ट करायचं तर हवेचं अस्तित्व आहे, पण नाही दिसत आहे ना आपल्याला. पण आहे, नाही करू शकत आहे आपण ते अस्तित्व. त्याच्यामुळे मला असं म्हणणं आहे की खूप असे अनुभव असे आलेले आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्येक डॉक्टरांच्या केबिन मध्ये का देवाचा फोटो असतो, कारण काहीतरी एक गोष्ट अशी आहे जी माझ्या हाताच्या व्यतिरिक्त वर्क करते, ह्याची कुठेतरी एवढ्या जवळ जाणीव आहे, इन्स्पाइट ऑफ एवढा अभ्यास करून, असं मला वाटतं. की मी खूप नोटीस केले प्रत्येक डॉक्टर, ऍटलिस्ट इंडियामध्ये तरी मी बघितलं की प्रत्येक डॉक्टरांकडे त्यांची एक श्रद्धास्थान असलेलं कोणतरी एनर्जी असते. बिकॉज मला आईच्या बाबतीत सांगितलेलं आठवतं ना की मम्माचे रिपोर्ट्स वेर नॉट दॅट ग्रेट. हो,
पण ती दिसताना इतकी छान दिसत होती. मी म्हटलं होतं की डॉक्टर आता काय कसं काय? ते मला 1 मिनिट, आपण पेशंट ट्रीट करतोय. हे रिपोर्ट्स, काही लोकांचे रिपोर्ट्स ह्याच्याही पेक्षा किंवा रिपोर्ट्स खूप चांगले असतात. पण ते दिसताना त्यांची एवढी अवस्था वाईट असते. हे रिपोर्ट्स आणि हा पेशंट मॅचच होत नाहीये. सो मग व्हॉट इट इज? कधी कधी नाही आता तुम्ही असणारी जी विरपॉवर होती आणि तिच्यामध्ये असणारं जे म्हणतो ना आपण, तिची क्षमताच सहज असेल करण्याची किंवा आणखी कुठली आणि चेहऱ्यावरती काय दिसत नाही. आयुष्यभर ज्या पद्धतीने हो, हो. स्वतःला कॅरी करत आली, Great. त्यामुळे ती अशी कधीच मरगळलेली आणि असं कधीच बघितली नाही. त्यामुळे पण ते ती reports- त्याच्या पलीकडे मला असं वाटतं ना की ती जी ऊर्जा आपल्या असलेली आहे ती ते तीच काहीतरी एक वेगळं तत्व आहे. त्यांची पॉवर असतेच आपण त्याच्या- म्हणतो पण. माझा फार आईच्या बाबतीत तर म्हणजे मी एक अख्खा वेगळा एपिसोड करू शकतो आपण. एवढे माझ्याकडे एक्सपिरियन्सेस आहेत की ज्याच्यामुळे माझा धादांत विश्वास आहे की आहात निर्विवाद तुम्ही आहात आणि कोणासाठी असाल किंवा नसाल तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्यासाठी आहात हा माझा ठाम विश्वास आहे. सो नाही So, आणि याचं yes. डेट तर त्यांनीच दिले, म्हणजे शंकर महाराजांनी हो तुम्ही सांगितलं म्हणूनच खरंच आज आपला कसं ऑड डे तरी होता पण आपण केला आणि whatever त्यांची इच्छा की सांगितली काही गोष्टी कळतात की कळतात. प्लॅन्ड प्लॅन आणि आता वी आर बिंग सो कनेक्टेड किंवा सो क्लोज टू देम, म्हणजे त्यांच्या काय म्हणू आपण, त्यांच्याशी नशीबवान होत आम्ही आणि फार भाग्यवान आहोत की त्यांच्या इतकं जवळ आम्हाला राहता येत आहे. सो ते त्यामध्ये आम्ही त्यांच्या, म्हणजे आपण म्हणतो जसं आपण म्हणतो त्यांनीच तारीख दिली, त्याच्यामध्ये पण असं असतं की म्हणजे आपण एखादा मित्र असतो ना की कर लो तो, हा, मैं तो कर लूंगा, मैं तो करवाऊंगा, बरोबर तसं एक प्लॅन तो असतो त्यांचा Absolutely, की absolutely. घडवून आणतात ते. छान. आपल्या हा एपिसोड नंतर आपण बोलूया तुमच्या पॉडकास्टची डेट म्हणजे का तर तो आईंचा जो विषय तुम्ही सांगितला आणि हो. देवाची ती डेफिनेटली तो पार्ट मी लक्षात ठेवेन. हो. आपण जरूर क्रेडिट ऑफ मार्वल, म्हणजे Yes. काय काय मार्वल मध्ये एंड क्रेडिट असताना नेक्स्ट पिक्चरची नेक्स्ट पिक्चरचं. 5 मार्च को आने वाले असं आपण माझ्याकडे आता डेट असल्याचं बोललो होतो पण नाही खरंच छान वाटलं मला आणि आय एम व्हेरी हॅपी. आणि माझा हेच उद्देश आहे की तुम्हाला पण वाटलं असेल किंवा लोकांना वाटेल, हा का एपिसोड आपण केला त्याचं कारण इज ओनली थिंग की एक स्वामी भक्त म्हटले किंवा साईबाबा भक्त म्हटले कोणी भक्त मंडळी हु इज दिस वे महिन्याला असं करता आलं तर एकत्र जर येऊ हो, शकलो हो. त्यांचे अनुभव आले वी कॅन शेअर ऑन अवर पॉडकास्ट म्हणा किंवा काही असतील नक्कीच. पण आपण जरूर त्यांचे काही आपल्याला प्रतिसाद येणार त्यावेळेला कमेंट्स येतील मी तुमच्याबरोबर जरूर शेअर करेन तुम्ही पण पाहा Yes. आणि काय इच्छा असेल त्यांची तर आपण बघूया आणि त्यांची इच्छा नक्की. ती पण आपण जरूर श्रींची इच्छा Yes. जाता जाता परत एकदा जसं मी म्हंटल की तो पॉइंट मला घ्यायचा होता की अक्षयची वाणी आपण जी एक म्हटलं आपण मी त्याची होती तो एक बोलूया आणि देन विल एंड अवर एपिसोड. Sure. तर तुम्ही काय सांगाल की अक्षयचा अनुभव जो आहे किंवा काय काय एक्स्ट्रा जे आहे विच पीपल शुड लुक अपॉन म्हणजे बिकॉज की आज त्यांच्याकडे खूप जण कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी जातात तर त्या दृष्टिकोनातून म्हणतोय. सो लेट पीपल नो अजूनही जर कन्फ्युजिंग मध्ये तर एंडिंग मध्ये परत एकदा तो रिफ्रेश करून जाऊया. मला असं वाटतं की आता आजूबाजूला एवढं धकाधकीचं आयुष्य आहे आपल्या, तर आपण बाकी बाह्य सगळ्या गोष्टींना आपण इम्पॉर्टन्स देतोय पण आपल्या आतल्या गोष्टींवर जिकडे आपण फोकस केला पाहिजे, आपल्या भावना आहेत, आपले इमोशन्स आहेत आपले, किंवा आपलं सोल आहे, आपला पर्पज आहे, किंवा आपल्याला काय वाटतंय, आपल्याला कुठल्या गोष्टींवरती कसं, जसं आम्ही एक समक्ष संवाद बाय समक्ष नावाचं एक छान आहे. सिरीज आम्ही एक करतो आहोत की ज्याच्यामध्ये अगेन सगळ्याचं तत्व सगळं फिरून एकाच ठिकाणी मूळ तेच येतं की तुमचं स्व काय आहे. तर त्याच्याविषयी मला वाटतं आता लोक थोडेसे अवेअर आहेत की आपल्याला हे सगळं बाहेरच्या गोष्टी करत असताना सुद्धा, म्हणजे इतर करिअर आहे, नोकरी आहे, हे सगळं करत असताना किंवा पैसे आहेत, कुठेच तुम्हाला अध्यात्म असं सांगत नाही की या सगळ्या गोष्टींपासून परावृत्त व्हा. फक्त तुम्हाला ते आयुष्य जगायची एक बेटर दिशा दाखवतं किंवा एक बेटर मार्ग दाखवतं. हाऊ कॅन यू एम्ब्रेस युअर लाईफ, हाऊ कॅन यू लिव्ह युअर लाईफ व्हेरी हॅपीली. तर आय थिंक ते हील करणं म्हणजे एखादी, जसं आपण सर्दी झाल्यावरती डॉक्टरकडे जातो आणि आपण औषध घेतो, तर आपल्या मानसिक आरोग्याकडे सुद्धा आपण बघणं तितकंच गरजेचं आहे. तर त्या मानसिक आरोग्याचा एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही अक्षयकडे निश्चित बघू शकता असं मी म्हणेन की इमोशनली किंवा बऱ्याच वेळेला नाही कळत आपलं इतकं गुंतागुंतीचं आपलं मन आहे की त्याच्यातनं थोडंसं तुम्हाला काय म्हणतात बायफिरिकेट करावं लागतं, गोष्टी सॉर्ट कराव्या लागतात आणि मग तुम्हाला की हा प्रॉब्लेम आहे खरं तर लपून बसलेला. तर मला वाटतं ह्याच्यावरती बोलणाऱ्या खूप फिल्म्स पण आहेत, छोट्या छोट्या छान आहेत, अॅनिमेशन फिल्म्स आहेत खूप साऱ्या, इनसाइड आउट ज्याच्यामध्ये इमोशन्स वरतीच बोललं जातं आहे. सो आय थिंक आणि अक्षय कडे तुम्ही एक हीलर म्हणून मला खात्री आहे, बिकॉज आम्ही इतके दिवस आता त्याच्याशी बोलतो आहे. तर त्याच्या बोलण्याला एक कुठेतरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे असं मी म्हणेन.
की तो अभ्यास पूर्ण जितकं तुम्हाला मार्गदर्शन करतो त्याच्याच बरोबर जे स्पिरिच्युअल गायडन्स आपण म्हणतो त्याचाही ब्लेसिंग त्याला आहे. सो यू कॅन आय थिंक स्वामींची वाणी किंवा शंकर महाराजांची वाणी असणं आणि आपण त्यांच्याबरोबर हा माणूस आपल्या आयुष्यात येणं बिकॉज आपण त्यांच्याबरोबर कनेक्ट होऊ शकतो. हा खरं तर प्युअरली स्वार्थ आहे कारण तो ऍडव्हान्टेज सगळ्यांना नाही येते एक्झॅक्टली. आणि जी माणसं त्याच्यापर्यंत पोहोचायची असतात ती पोहोचतात. त्यांना त्याचा अनुभव पण आलेला आहे. करणारे ते इकडे समोर 2 आहेत हो माझ्याकडे. हो, अगदीच आहेत, निश्चितपणे आहेत. So nice. आणि मी तर अगदीच चाखो देखा बघितलेला आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही स्वतः येऊन हा एक्सपिरियन्स गेला कारण माझा एक्सपिरियन्स वेगळा असणार आहे, तुमचा एक्सपिरियन्स वेगळा असणार आहे. एक्झॅक्टली. तर तुम्ही नक्की संवाद बाय समक्षला सबस्क्राईब करू शकता किंवा त्याच्या मला बाकी डिटेल्स जरूर द्या. Yes. मी Yes. जरूर आपण डिस्क्रिप्शन मध्ये Correct. लिंक्स आणि सगळ्या देऊया. Yes. बिकॉज हा सगळ्या पॉडकास्टचा एक आहे की 4 लोकांना जरी बेनिफिट झालं, हो 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 Correct. मी 100 नाही म्हणत आहे, नंबर इज नॉट इम्पॉर्टंट, नाही, नंबर इज अ गेम. त्यांची इच्छा असेल तर ते होईल, पण कोणाला जर मदत झाली अख्ख्या आपल्या पॉडकास्ट मधून आणि थ्रू दिस इट्स वेल अँड गुड. नाही आणि लोकांना म्हणजे माझं असं म्हणणं आहे की इट इज फाईन टू आस्क फॉर हेल्प वेन यू नो यू नीड हेल्प आस्क फॉर हेल्प बिकॉज देअर आर पीपल. आपलं Exactly. युनिव्हर्स इतकं मुबलक आहे, इतकं काय म्हणतात एनरिचिंग आहे की तुम्ही फक्त आपण म्हणतो वास्तू तथास्तू म्हणत असते सत्य. सो तुम्ही जर एखाद्या गोष्टीची तुम्हाला गरज असेल आणि त्यात तुम्हाला स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी गरज असेल तर प्लीज आस्क फॉर हेल्प. देअर आर पीपल. तर जेवढं त्याच्याकडनं होईल तेवढं तो तर करेलच, त्याचा अभ्यास आहे. सो किंवा अजून 4 गोष्टींनी तुम्हाला हेल्प पण करू शकतो. सो नक्कीच त्याला संपर्क करा. बाकी डिटेल्स तुम्ही आपण बॉक्समध्ये देऊ ना बॉक्समध्ये डिफरन्स. तुम्ही काय सांगाल अक्षयविषयी, या गोष्टींविषयी? अक्षयबद्दल बोलायचं झालं तर आपल्या समोर बरेच प्रश्न असतात ज्याची उत्तर आपल्याला म्हणजे अनुत्तरित असतात. आणि अशा वेळी जेव्हा अक्षयशी माझा संपर्क झाला की त्यावेळी मला कुठेतरी जाणवलं की अरे ह्या प्रश्नांची उत्तरं जी अक्षयने मला दिली ती मला माहिती होती, पण ती म्हणजे ती जाणून घेण्याची पोच नव्हती माझी क्षमता नव्हती. त्यामुळे अक्षयशी जो काय संपर्क झाला आणि नंतर ते जे काय रिलेशन आणि सगळ्या गोष्टी असल्यामुळे ना ते पुढे वाढत गेलं, वृद्धिंगत होत गेलं सगळं. आणि कसं आहे, स्वामींवर बेसिकली विश्वास असल्यामुळे स्वामींचं माध्यम म्हणून कोणतरी एक व्यक्ती आपल्याला मिळाली याचा एक वेगळा आनंद असतो. आनंद, अगदी बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपण जर कुठे चुकत असू तर त्यावेळी जेव्हा स्वामींच्या वाणीतनं अक्षय बोलत असताना स्वामी ज्या लेवलला झापतात ना किंवा ज्या लेवलला ते दरडावतात ना, तर तिथे तुम्ही म्हणजे लहानातले लहान म्हणून की अरे हो यार चूक झाली. त्यामुळे आपल्याला समजा एक साधारण 21 प्रश्न काढलेले असतील, पण 2 प्रश्न विचारल्यानंतर त्यातल्या 12 प्रश्नांची उत्तरं ती आपसूक त्याच्या वाणीतून मिळतात आपल्याला. आणि मग आपण कागद पेन घेऊन 21 प्रश्न टिक मार्क करण्याकरता केलेले असतात. त्याचं बोलणं सुरू झाल्यानंतर बोलता बोलता तो जे बोलत जातो म्हणजे स्वामींच्या माध्यमातून आपण डायरेक्ट टाक 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 अरे फक्त एकच प्रश्न विचारला. तर हे आहे. आणि परत स्वामींची जी वाणी आहे ते जे स्वर आहेत ना त्याच्यामध्ये असणारी म्हणजे आपल्याबद्दल वाटणारा की माहिती तू माझ्याकडे येणार तो जो प्रकार आहे किंवा ओव्हरऑल म्हणतो ना वडिलकीच्या नातानी किंवा काम धरणं जे म्हणतो आपण ते सगळं घडतं. तुम्ही अनुभवलंय ना? हो, स्वामी ओरडतात आणि ओरडतात म्हणजे बापरे. म्हणून मी पहिल्या सगळ्यात पहिले तेच सांगतो, हे मी बोलणार नाही आता, तेच टेक ओव्हर हो, नाही तर त्याचा वेगळं बऱ्याच वेळेला बरेचसे लोक नातं तोडून गेली आहेत ज्यांना शंकर महाराजांकडनं जे कम्प्लिटली एक्सपोज झाले. हे माझ्या जवळचे माझे फ्रेंड्स आणि त्यांना माहिती होतं. आणि माझे एक नातेवाईक पण ते पण त्यांनी नातं तोडलं. हो, बिकॉज ते काय बोलणार हे करेक्ट. पण नाही ठरवत आहे. कानाला चांगलं लागणार आहे म्हणून नाही बोलणार आहे ते. ते बोलणार ते बरोबर कान टोचण्यासारखेच बोलणार असं असेल. आमचं व्हायचं काय की आम्ही टेलिफोनिक टॉक व्हायचा ओके की अमुक वेळ दिली आहे 4 वाजता भेटायचं त्या पद्धतीने फोन लावायचा. तर मी आणि बायको जेव्हा एक शेवटचा फोन वगैरे असेल मला आठवतं. केलेला तर तिने इच्छा व्यक्त केली की मला व्हिडिओ कॉल पाहिजे मला. तिने नाही इनफॅक्ट स्वामीच बोलले होते. ऐक हो का? मी आणि आईने मिळून केला होता. अच्छा. म्हटलं मला व्हिडिओ कॉल करायचंय. नाही व्हिडिओ कॉल वगैरे काय नाही असं सांगितलं गेलं. ओके. आणि थोडंसं बोलणं झालं आणि नंतर सांगितलं कर व्हिडिओ कॉल. अच्छा. व्हिडिओ कॉल केला आणि नंतर ती
म्हणजे अक्षरशः म्हणजे आम्हाला ते म्हणतो आपण स्वामी बघायचे असं कुठेतरी एक आतापर्यंत कसं टेलिफोनिक टॉक होत होता, दृश्य स्वरूपात काहीतरी मला बघायचं. बघायचं त्यामुळे ती दोघांना आस होती कुठेतरी. आणि नंतर स्वामी बोलत होते आणि आम्ही दोघं ओक्साबोक्षी रडत होतो. हो म्हणजे हा अनुभव आले. अनुभव की म्हणतो ना की मॉरल मी आहे ना, माझा तुझ्या छातीवर हात ठेवलेला आहे, काही होणार नाही. मग तिला एक कुठेतरी भीती वाटत होती. माझे हात आहेत म्हणजे हात आहेत तुमच्या छातीवर, राईट राईट तिला लंग्सचं आणि तिचे हात माझे हात आहेत असं. असं काहीतरी सांगितलं. आणि म्हणजे तिथे म्हणतो ना की मला कोणतरी म्हणजे आधार आहे आम्हाला. एक्झॅक्टली. त्या आधाराच्या उद्देशाने म्हणजे आम्ही म्हणतो ना आपण की आपण धन्य होतो म्हणतो ना आपण, तसा तसं झालं. तो अनुभव तुम्ही घेतला ना. हो. सो नाईस सो नाईस. अक्षय, व्हॉट यू वॉन्ट टू से? तुम्ही नक्की हे जे करता, एक तर इमोशनल फिटनेस हा पार्ट आहे आणि हे वाणीची गोष्ट. सो हाऊ एक्झॅक्टली कोणाला जर अप्रोच करायचं असेल तर कसं करू शकतात का? आय थिंक थ्रू समथिंग व्हॉट नाही, एक्झॅक्टली अप्रोच करायचं असेल स्वामींच्या किंवा कोणाची कोणी अप्रोच करायला पाहिजे असं असं काही नाही. हू कॅन अप्रोच हू शुड असं काय असतं? अप्रोच कारण स्वामींच्या ह्याच्यात तर I think माझ्याकडे कॅथलिक्स पण आलेत आणि मुस्लिम्स पण आलेत. ओके आणि स्वामींनी दोघांनाही उत्तर दिली आहेत. कॅथलिक बरोबर ते इंग्लिशमध्ये पण बोलतात. ओके सो इनफॅक्ट एक कोण मुसलमान बाई आलेली आणि एज्युकेटेड आहे, शी वॉज लाईक की अरे आम मुस्लिम इज दॅट ओके. तेव्हा त्यांचं उत्तर आलं की माझीच मुलं आहात तुम्ही. बरोबर. नाती-गोतींमध्ये म्हणजे काय म्हणतात ह्या जातीमध्ये माझं काही हे नाही. त्यांनी गाईड केलं. सो असं काही नाही की कोणी येऊ शकतं, कोणी नाही येऊ शकत. Right. मीच ते हे केलंय. अहंकारी, खोटारडे आणि कपटी ह्या माणसांना मी घेत नाही. आणि ते येऊ शकतात माझ्याकडे, पण जर मला कळलं की हा माणूस कपटी आहे, ह्याच्यात माझा अहंकार नाही, पण ह्याच्यात हे आहे की बेसिकली जो माणूस कपटी आहे, जो माणूस अहंकारी आहे, तो येतो फक्त हे बघायला की ईश्वराची शक्ती नाहीये, मला हेच प्रूव्ह करायचंय. कारण ते एंट्री घेतल्यावरती टेस्ट मी म्हटलं अशी माणसं नको. एक दोनाच्या शंकर महाराजच बोललेले, कारण तो माझा घरचा होता. म्हणून शंकर महाराज बोलले, अरे आज तुझी परीक्षा घ्यायला आलाय. म्हणून सो अंडरस्टूड क्लिअर. सो बट आय थिंक फॉर पीपल आय थिंक जर त्यांना आयुष्यासाठी काही पाहिजे असतील तर त्यांच्या ह्याच्यासाठी घेऊ शकतात. आणि ह्या डिरेक्शनसाठी मी काही फीस चार्ज करत नाही, कारण ते त्यांची वाणी. मी फक्त माध्यम. मी फक्त इमोशनल फिटनेसच्या माझ्या सेशनसाठी चार्ज आपल्या समक्षच्या नावाने समक्ष नाव. सो नाईस सो नाईस. आज डिक्लेअर करूया आपण आपला प्लॅन केलेला होता तो सिरीज ऑफ सिरीज ऑफ सो या इमोशनल फिटनेस. छान तुमच्या बरोबर पण मी शेअर करतो आणि आपल्या ऑडियन्स बरोबर पण शेअर करतो. एंडिंगला आहोत आपण तर अक्षय म्हणजे आपण एक सिरीज करतो सायकोलॉजी प्लस इमोशनल फिटनेस, असे एक साधारण 10 एपिसोड्स तरी वी आर प्लॅनिंग. सो 10 ते 12. सो डेफिनेटली आपण बघूया की पीपल इट विल बी हेल्पफुल टू देम. डेफिनेट. साधारण टाइम विल बी साधारण 20-30 मिनिट्स एक एक एपिसोड, शॉर्ट एपिसोड्स. पण असं विचार Okay, क्या बात. तर तुमचे बेस्ट विशेस पाहिजेत. Absolutely. तुमचे पण कुठे कुठे मध्ये प्रश्न किंवा काय असेल तर आम्ही मागू. Sure. 100%. पण हा घरगुती पॉडकास्ट झाल्यासारखाच मला वाटला. So nice. तर अक्षय एंड करायचं तर एखादं कुठलं गाणं आपण बट आय थिंक तुझ्या सिरियलचं प्रमोशन करू शकतो. हा प्लीज प्लीज. तरी आवडत तुम्ही पण मला एक सांगायचं, आज दुपारी मी बिकॉज आपण भेटणार होतो माहिती पडलं, तर मी आहे ना मग काही बघत होतो, सर्च करत होतो, तर त्याच्यामध्ये मला माहिती पडलं तुम्ही डबिंग पण करता. हो मी आणि हॅरी पॉटरचं केलंय हो आणि ते एलियंटी ना तुम्ही म्हणाला ते लेस्ली लुईस त्यांची बहीण ना. हो 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 लेस्ली लुईस आमचे खास छान फ्रेंड हो म्हणजे अच्छा 20-25 आहे ना. सो नाईस. मी खूप छान वाटलं म्हणजे ऐकायला. हो, हो. असं वाटलं की अरे इथून पण ओळख इथून पण झालं. करेक्ट पण हे कुठल्या वयापासून तुम्ही करत होता डबिंगची गोष्ट? ते आपण पुढच्या podcastमध्ये ठेवायचंय. त्यांच्यावरती काय ते पुढच्या पॉडकास्टला करा सांगा तुम्ही सांगा पुढच्या. म्हटलं पुढच्या पॉडकास्ट मध्ये तर माझ्या रिलेटेड सगळे प्रश्न जे असतील ते येस पुढच्या पॉडकास्ट मध्ये. येस कारण ते व्हेरी लॉंग व्हेरी लॉंग. आपण लॉंग झालेला आहे मला माहिती आहे. नाही पण आपण काही कट करणार नाही, डोंट वरी. तर मला गाण्यानी एंड करायचं तर तुम्ही एखादं गाणं म्हणा, आपण म्हणू. तुम्ही म्हटलेलं मागच्या पॉडकास्टला कुठलं तुम्ही म्हणा, नाही तर कुठेतरी. येस. तर पूजा मॅडम येस कुठलंही एनिथिंग वाणीविषयी आपण बोलतोय, तर स्वामींच्या वाणीविषयी बोलतोय, तर तसंच एक गाणं जेवढं मला येतंय चालेल बिलकुल. ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी,
मुखरम्य शारद चंद्रमा ज्योत्स्ने परी कांती तुझी मुखरम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी उजळे तुझ्या हास्यातुनी चारी दिशांची पौर्णिमा तुझिया कृपेचे चांदणे तुझिया कृपेचे चांदणे नितवर्षु दे अमुचा शिरी नितवर्षु दे अमुचा शिरी वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी. वा वा सुंदर सुंदर मस्त खूप मस्त वाटलं आणि छान. हे गाणंच तसं आहे आणि तुम्ही म्हटलं पण मस्त छान छान. सो मित्रांनो, आपण आता हा पॉडकास्ट आम्हाला कुठेतरी टायमाच्या अभावी थांबवायला पाहिजे. तर तुम्हाला कसा वाटला तर जरूर सांगा. आवडला निश्चित असेल, शेवटपर्यंत पाहिला असेल, स्वामींचे अनुभव तुम्हाला स्वतःला आले असतील तर जरूर आम्हाला कळवा. तुम्ही व्हिडिओ मार्फत तुम्ही सांगू शकता किंवा तुम्ही मेसेज मार्फत सांगू शकता. आम्हाला आवडेल ऐकायला. आम्ही जरूर शेअर करू आमच्या पॉडकास्टमध्ये. पण जरूर शेअर करा. काय चांगलं वाटलं, काही तुम्हाला वाटलं असेल की आणखीन काही ऍड करायचं होतं असेल तर आम्ही ट्राय करू पुढच्या वेळेला की आणखीन ऍड करू. बरोबर? येस अक्षय. तर हे तर आहेतच आपल्या बरोबर. आपली टीम अशीच वाढत जाऊ दे स्वामींची, अशी आपण बघूया. तर मित्रांनो, परत एकदा सांगतो, पुढच्या शुक्रवारी आणखीन असेच नवीन गेस्ट वेगळ्या विषयांवरती आम्ही जरूर भेटू. आणि तोपर्यंत मी रजा घेतो. बाय बाय करा मॅडम, बाय करा. अरे काय केलं पूजा? एक जे मंडळ आहे गेला मध्ये माझं आवडतं गाणं आहे. हा. बरोबर. मी पहिल्यांदा ऐकलं. जय शारदे. मस्तच गाणं. ह्याचं आशा भोसले आशा भोसलेंचं ऋतू हिरवा तू हिरवा करे. किती छान आहे. सांजे गोकुळी त्याच्यामध्ये. सांज. वा वा वा. माझं फार म्हणजे आणि मुलीचं कडवं तुम्हाला खरं सांग कसं खरं म्हणजे मी पण ते सुद्धा पुढचं सुद्धा ते फिरता तुझी हा हा हो गाणं आहे. गाणं चांगलं. गाणंच एक तर सरस्वतीचं गाणं आहे, त्याच्यामुळे मला म्हटलं पाणीविषयी बोलतो आहे म्हणून मला वाटलं सरस्वती विषयीच गाऊयात म्हणून मी गाणे. पण ओव्हरऑल मी यांना प्रश्न घेत 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 का म्हणून मला असं वाटतं काही राहिलंय म्हणजे लोकांची अपेक्षा असेल त्याला वगैरे आपण खरे उतरू नाही नाही, शकतो. झालं झालं त्यांचे काही म्हणून मी खास घेतला पण तो प्रश्न की त्यांना पण कळून जाईल की आम्ही प्रयत्न केला. हो. बाकी आहे ना, तर ते काही कट करणार नाही. मी बिंदा राहून देत लोकांना पण काही काही स्वामींचे काही स्टोरीज जे मी सांगितले नाही कारण त्याच्याने लोकांना जरा हे झालं. अगदी बरोबर. Share नाही. पण काही गोष्टी नाही बऱ्याच झालं तरी ओव्हरऑल आपण आहे ना मी कवर्ड मोस्ट ऑफ द थिंग्स. 4 मेसेज तरी मिळाले त्यांना डेफिनेटली. हो. एवढा एक कॉन्शियन्स कोणाचं बरीच ते 50 कमीत कमी पेजेस वाचलं. आता मी अजिबात वाचत Once upon a time काही वाचत नाही. कुठलंही वाचलेलं वेस्ट होत नाही. हो ते राहिलेलं आहे हो. म्हणूनच तर ते. पण जाम आय एम एक्सायटेड की पुढचा आपला पॉडकास्ट काय काय ऐकायला मिळणार आहे ना. आणि मी आज दुपारी कुठला तरी इंटरव्ह्यू पाहिला ना म्हणून मी आणखीन म्हटलं तिचं नाव आरती तर आरती 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 आरतीकडे स्मिता मुलगी. आम्ही किती वेळा आठवतो ती आरतीचं. मैत्रीण आहे. सुलेखा सुलेखा हो सुलेखा. म्हटलं सुरेखा तळवलकर. Very good friend. right, छान छान. हो सुलेखा आली तिला त्या. अरे वा खूप जवळची मैत्रीण. खूप छान मस्त. पण ओव्हरऑल छान झालं. थँक्यू तुम्हाला खास थँक्यू. ऍक्च्युली माझं ते राहिलं फक्त सांगायचं की थँक्स फॉर इन्व्हायटिंग. चालू आहे की पुढे कुठेतरी मला असं झालं की आपल्याला थँक्यू म्हणायची काही गरज नाही पण तरी पण इफ यू वॉन्ट यू कॅन से काहीच. मला लकीली म्हणजे आज प्लॅन असा होता की तिघांचा करायचा स्वामींवरती करायचा पॉडकास्ट हे ठरलं होतं. पण माझ्या शूटमुळे आय वॉज नॉट शुअर की मला वेळ देता येईल का नाही. पण लकीली मला आज तो वेळ देता आला, तो स्पेअर करता आला आणि एका पॉडकास्ट मला करता आला. सो थँक्यू मला तुम्ही इथे बोलवल्याबद्दल बरा तुझ्या ताई की
आणि परत पुन्हा कसं आहे, पुन्हा पुढच्या पॉडकास्ट मध्ये मी येणार आहेच, पुन्हा एकदा सांगते आहे. तर ते तर आपण करूच. Yes. प्रमोशन झालं, हा प्रमोशनल व्हिडिओ. येस. एवढाच व्हिडिओ प्रमोशन. मी आता सध्या सौभाग्यवती, ते बोलायचं होतं आणि राहिलं प्रमोशनचं. यू कॅन जस्ट से. मी आता हे पण मध्ये घालू आपण. मी आता सध्या सौभाग्यवती वृंदा मोहन नावाच्या एका सिरियल मध्ये काम करते आहे, जी सन मराठीवर लागते 9:45 वाजता, 9:45 वाजता. जस्ट जुलै महिन्यापासून सुरू झालेली आहे. डेली सो पासून सुद्धा त्याचा एक वेगळ्या धाटणीची सिरियल आहे, सस्पेन्स थ्रिलर आहे. आणि आता जी मी तुम्हाला छान छान बोलताना दिसते क्रुएला म्हणून दिसणार. बिकॉज त्या सिरियल मध्ये मी मेन विलनचं काम करते आहे, मेन निगेटिव्ह रोल करते आहे. तर ऑफकोर्स माझं काम हिरोईनला छळणं हे आहे, सगळ्यांवरती खार खाणं हे आहे. सो आता इकडे ह्या पॉडकास्ट मध्ये मी जे काही बोलले त्याचं सगळं अपोजिट मी त्याच्यात करते आहे, की घरातल्या लोकांना त्रास देणं, छळणं, छळ करणं, मला पैसे हवे असणं, नवऱ्याशी वाईट वागणं, हे सगळं मी करते जे मी खऱ्या आयुष्यात नाही करत. ऑफकोर्स. बट आफ्टर लॉंग टाइम मी एक निगेटिव्ह रोल प्ले करते. याच्या आधी सन्मार्तीच मी संत गजानन शेगावीचे मध्ये संत म्हणजे गजानन महाराजांची शिष्येचा रोल केला होता. त्याच्या आधी तुम्ही मला पोलीस म्हणून बघितलं आहे. सो बरेच रोल्स मी करून निगेटिव्ह खूप वर्षांनी मी करते आहे. तुम्ही नक्की बघा सौभाग्यवती वृंदा मोहन. Yes, I agree. I think सौभाग्यवती वृंदा मोहन बघणं गरजेचं आहे, कारण I think मला पण तो plot आणि माझे 3 फेवरेट ऍक्टर्स आहे. एक परी आहेच, संग्राम सामील दुसरी, तमिळ आहे. त्यांनी मला शंकर महाराजांचं साक्षात स्वरूप दाखवलं. थँक्यू व्हेरी मच. ग्रेट. आणि तिसरं म्हणजे त्यांचं नाव मला आठवत नाही, पण या सिरीज मध्ये आजीचं कॅरेक्टर सुविधा त्या मला खूप आवडतं. हो. हे कुठल्या चॅनलवरती? सन मराठीवरती आहे. आणि आमची छान भट्टी जमली आहे सगळ्या आर्टिस्टची. तुम्ही मला फॉलो करू शकता. परी तेलान हे माझं पेज आहे इंस्टाग्रामवरती, त्याच्यावरती सगळे अपडेट्स असतात. सन मराठीला तुम्ही फॉलो करू शकता. त्याच्यात सगळ्या तुम्हाला अपडेट्स मिळतील. आमचे ऑफसेट जर बऱ्याच आमचे दंगे चालू असतात, सो ती सगळी मस्ती तुम्हाला बघायला मिळेल. आणि छान भट्टी जमली आहे. तर टिपिकल टेलिसोप नाही आहे ती, जरा एक थ्रिलर आणि असं छान प्रकार आहे. तुम्हाला बघायला सुरुवात केली तर तुम्हाला खूप होईल एवढी छान सिरियल. तर नक्की बघा आणि कशी वाटते ते मला सांगा. वा वा वा. तुम्ही नाव घेतलं संग्राम. ते शंकर महाराजांना हो, त्यांनी शंकर महाराजांचा रोल केला. ओके ओके. ते ऍक्टर हो, संग्राम मी बघितलं असेल, पण आमचा हिरो आहे संग्राम. क्लिअरली कळलं की शंकर महाराजच आहेत. क्लिअरली कळते मला जेव्हा शंकर महाराज बोलतात. आणि त्याचा म्हणजे खूप माझा फार छान मित्र आहे, खूप जुना मित्र आहे. आणि शिवाय आता आम्ही एकत्र काम करतोय, तर मस्तीखोर आहोत आम्ही दोघं. म्हणजे जितके आमचं कसं असतं, एक सेल्फ बरोबर एकदा तुमची मैत्री झाली की आपण मस्ती करायला मोकळे असतो. तर संग्राम खूप अभ्यासू नट आहे. आणि शिवाय त्याचा वेदांचा अभ्यास खूप छान करतो. त्याचं पण एक पेज आहे ऋषी यात्रा नावाचं. त्याच्यात छान मस्त छान छोटे छोटे व्हिडिओज करतो. पण व्हेरी नाईस फेलो, खूप छान कामाच्या बाबतीत. तुमच्या थ्रू आम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकतो आमच्या पॉडकास्ट. नक्की. पण आमची डायरेक्ट ओळख नाही. Be a fly on the ball when he comes. काय रेफरन्स नाही, मी ऑलवेज आय गो विथ दिस. येस. आशा करूया. थँक्यू. मजा आली. येस.